श्री स्वामी समर्थ. तुमच्याही घरात वास्तुदोष आहे का? आणि तो तुम्हाला घराची तोडफोड न करता जर व्यवस्थित करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर घरात देवघर असेल तर तुम्ही एका विशेषज्ञाला विचारून पूजा घर बनवा आणि कुठल्याही देवदेवताची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये. तिजोरीमध्ये हळकुंड पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवा. सोबत कवड्या, अत्तराची बाटली, चंदनाची बट्टी, चांदी, तांब्याचे शिक्के, तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ कापूर जाळा. घरात कुठे दोष असेल तर तिथे कापराची एक डबी ठेवा. कापूर जाळल्याने पितृदोष नष्ट होतो. आठवड्यात एकदा गुरुवार सोडून मीठ पाण्यात टाकून त्याने फरशी पुसून घ्यावी. त्याने घर शांत राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरात किंवा बाथरूममध्ये कुठेही कोळीचे जाळे असेल तर ते काढून टाका. घरात कधीच कचरा जमा होऊ देऊ नका. गच्चीवर कुठल्याही प्रकारची अनुपयोगी वस्तू ठेवू नका. कधीच ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळी झाडू लावू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा तिथून बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर पडणार नाही. बाथरूमला सतत ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी चांगले नसते. काम झाल्यानंतर बाथरूम पुसून वाळवण्याचा प्रयत्न करा. घरात वांगी कलरचा, काळ्या रंगाचा उपयोग किंवा वापर कमीत कमी करा. मग चादर, पडके, भिंतींचा रंग असेल तरीही. घरात फरशी, भिंती, छताला भेगा पडलेल्या नसाव्या. असे असल्यास लगेचच भरून काढा. बेडसमोर आरसा कधीच ठेवू नये. झोपण्याच्या खोलीतील धार्मिक चित्रे लावू नये. बेडरूममध्ये लाल रंगाचा बल्ब लावू नये. निळ्या रंगाचा बल्ब चालेल. खराब अंथरूण, तक्के, पडदे, चटई ठेवू नये. पलंग हा छताला बीम असतो, त्याखाली ठेवू नका. बेडरूममध्ये झाडू, चपला, इलेक्ट्रॉनिक आयटम, तुटके आवाज करणारे पंखे, तुटलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवू नये. बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचे चित्र लावू नये. तर उचित दिशामध्ये एक आरसा जरूर लावावा. बाथरूममध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते. बाथरूममध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादलीचा उपयोग करावा. घराच्या जवळ केळी, तुळस, मनी प्लांट, डाळिंब, पिंपळ, वड, आंबा, नारळ, जांभूळ, पेरू यासारखी झाडे लावली पाहिजेत. नेहमी दार आणि उंबरठा यांची पूजा करावी व साफसफाई करावी. प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे कार्पेट आणावे व ते टाकून त्याची स्वच्छता ठेवावी. घराबाहेर दरवाजाजवळ नेहमी रांगोळी काढावी. घराच्या बाहेर आणि आत वरती गणपतीचे चित्र लावायला पाहिजे. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नमस्कार असलेले चित्र लावा. दरवाजाचा उंबरठा चांगला आणि मजबूत असावा. त्याच्या आजूबाजूला स्वस्तिक बनवलेले असावे. दरवाजाच्या बाहेर आपले गुरु किंवा अन्य देवी देवतांची चित्र लावू नये. स्वयंपाकघरात पितळ, कांस्य, तांबा, चांदीच्या भांड्यांचा उपयोग करावा. आपल्या खिडकीला छान सजवून पडद्याने झाकून ठेवावे. खिडकीच्या आजूबाजूला छान चित्र लावावीत. घरात अतिथी कक्षात हंसाचे मोठे चित्र लावावे, ज्याने खूप सारी समृद्धी आणि धन येईल. याशिवाय कुठे एखाद्या कोपऱ्यामध्ये धनाने भरलेले पात्र असे चित्र देखील आपण लावू शकतो. गृहकलह आणि वैचारिक मतभेद यापासून वाचवण्यासाठी हसणाऱ्या संयुक्त परिवाराचे चित्र लावावे. जर तुम्हाला दुसऱ्यांचे चित्र लावायचे नसतील तर स्वतःच्या परिवारातील सदस्यांचे प्रसन्न चित्र दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात लावावे. समुद्राच्या किनारी 7 घोडे असलेले चित्रे लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते. हे चित्र एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाला विचारून लावावे. घोड्यांची चित्रे लावायची नसतील तर पोहणाऱ्या माशाचे चित्र आपण लावू शकतो. अतिथी कक्षात घरच्या मुख्य व्यक्ती बसत असेल त्यामागे पर्वत किंवा उडणाऱ्या पक्षीचे चित्र लावावे. असे चित्र बघितले की आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. हनुमानजींचे लाल रंगाचे चित्र लावा. याचे 2 लाभ आहेत. तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होतो आणि तुमच्या मनात कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही. स्वयंपाकघरात भिंतीला सुंदर फळांचे आणि भाज्यांचे चित्र लावा. अन्नपूर्णा देवीचे चित्र लावल्यास बरकत राहते. ज्या घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय कोपऱ्यात नसेल तर वास्तुदोषाला दूर करण्यासाठी स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात सिंदुरी गणपतीचे चित्र लावा. जर तुमचे स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात नसून वेगळ्या दिशेला बनलेले असेल तर तिथे यज्ञ करत असलेल्या ऋषींचे चित्र लावा. जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर अभ्यास खोलीत सरस्वती, वेदव्यास, पक्षी यांची चित्रे लावा. तसेच मोर, वीणा, पेन, पुस्तक, हंस, मासा ही चित्रेही देखील तुम्ही लावू शकता. कुलवास्तुकार जम्पिंग मासा, डॉल्फिन किंवा माशांची जोडी लावण्याचे सल्ले देतात. लक्षात ठेवा, वरील कुठलेही एक प्रकारचे चित्र लावावे. जर पती पत्नी तणावात असतील तर तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्ण, हंसाचा जोडा अशी चित्रे लावू शकता. याशिवाय हिमालय, शंख, बासरीचे चित्र देखील तुम्ही लावू शकता. लक्षात ठेवा, कुठले तरी एक चित्र नक्की लावा.
जर बेडरूम आग्नेय कोपऱ्यात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर शांत समुद्राचे चित्र लावा. बेडरूममध्ये चुकूनही पाण्याशी संबंधित चित्र लावू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.